नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, काल सारखं पोटात दुखतंय या हेडिंगचा व्हिडिओ मी प्रसारित केला होता. तो आपण बघितला असेल. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघावा, कारण विषय महत्त्वाचा आहे. कालच्या व्हिडिओला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि विषय होता तो उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा. उद्धव ठाकरे यांची मुलाखत काल झाली आणि आज त्याचा दुसरा भाग प्रसारित झाला. त्याच्यावर आधारित असा आजचा व्हिडिओ आहे आणि त्याचं नाव मी ठेवले बाबू समझो इशारे. आता हे का मी म्हटलंय ते आपण थोडक्यात समजून घेऊया. पण एक मिनिट, त्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की उद्धव ठाकरे उद्या 60व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे ते नेते कोणी असे नाही, त्यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देतो. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मी शुभेच्छा दिल्या तरी सुद्धा कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी थोडासा ओवा घ्यावा असे म्हणे. कारण मी शिवसेनेच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं तरी काही लोकांच्या पोटात दुखतं. राष्ट्रवादीच्या काही गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा काही लोकांना त्रास होतो. काँग्रेसबद्दलची परंपरा सांगितली काँग्रेसची तरी सुद्धा काहींचं डोकं दुखायला लागतं, काहींची छाती दुखायला लागते. त्याला माझा इलाज नाही आहे. मी भारतीय जनता पक्षाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या, म्हणजे स्वच्छता अभियान असेल, योगाभ्यास करावा यासाठी केलेला प्रचार असेल, किंवा त्यांनी शेतीबाबत जी काही धोरणं जाहीर केली आणि काही चांगली धोरणं सुद्धा त्यांनी अंमलात आणली, त्याचंही मी कौतुक केलेलं आहे. परंतु सोयीस्करपणे लोकांना आठवत नाही आणि ते शिवीगाळ सुरू करतात, अश्लाघ्य शब्द वापरतात, द्वेषपूर्ण लिखाण करतात आणि माझ्या यूट्यूबच्या किंवा फेसबुक लाईव्हवरती अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देतात. मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्रपणे सांगतो की अवश्य टीका करा, तुम्ही वेगळा व्ह्यू पॉईंट मांडा तुम्ही, परंतु खालच्या पातळीची टीका करू नका. आणि मी असा माणूस आहे की मी खालच्या पातळीवरती टीका केली जाऊन किंवा द्वेषपूर्ण अशा प्रकारची टीका केली, द्वेषपूर्ण म्हणजे असभ्य भाषेमध्ये, असंस्कृत भाषेमध्ये अशी जर टीका केली तर मी सहन करणाऱ्यांपैकी नाही आहे. मी जशास तसं उत्तर देतो त्याला. मी त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करणार हे आत्ताच सांगून ठेवतो. मी कोणी काही बोलावणे ऐकून घ्यावं अशा प्रवृत्तीचा माणूस नाही. मी कोणालाही घाबरत नाही, हे तुम्हाला आत्ताच सांगतो. मग मनसे असेल, शिवसेना असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी, कुठलाही पक्ष असो, कोणी नेता असो, कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो, मी कोणालाही घाबरत नाही. मला जे मनात येतं, मला पटतं, माझ्या चिंतनातून, अभ्यासातून जे मी निष्कर्ष काढले ते मी आपल्यापुढे नम्रपणे मांडतो. आणि ते मांडताना माझंच खरं आहे असं मी बिलकुल मानत नाही. आता हा झाला वेगळा विषय, पण मुद्द्याचं बोलूया. आजच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. संजय राऊत यांच्यातला पत्रकार जागा झाला आणि त्यांना पुन्हा त्यांनी कोपरखाळ्या माराव्यात भारतीय जनता पक्षाला, म्हणजे केंद्र सरकारला, महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारला, यासाठी त्यांना उचकवण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलं आणि ते त्यांनी करायलाच पाहिजे. कारण शिवसेनेची भूमिका काय आहे ती सामनामधनं मांडली जाते, हे मुखपत्र आहे. शिवसेनेचे संजय राऊत हे खासदार आहेत, त्यामुळे ते आपली भूमिका याबाबतची ही नेकीने, चिकाटीने, सातत्याने ते निभावत आहे. त्याबद्दल कोणाला काही म्हणता येणार नाही आणि ते काम त्याने आजही खुबीने केलं. मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे हे चटपटी, चमकदार असं बोलण्याबद्दल प्रसिद्ध नाहीत. खुद्द उद्धवजींनाही हे मान्य आहे. उद्धवजी म्हणाले सुद्धा की भाषण करणं हा माझा स्वभाव नाही आहे. मी नेता म्हणून यशस्वी होईन असंही अनेकांना वाटलं नव्हतं, पण झालो. भाषण करता येत नव्हती मला मी लिहून सुद्धा भाषण नाही. पहिल्यांदा दुसऱ्यांदा केव्हा गेले तेव्हा व्यासपीठावरती मी त्यांना बळे उतरवलं भाषणासाठी, तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे भाषण केलं.
आणि हळूहळू भाषणं सुद्धा ते करण्याची त्यांना सवय झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती संजय राऊत घेत असत. उद्धव ठाकरे यांना त्याची सवय नव्हती, पण ती सुद्धा हळूहळू सवय झाली. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांची मुलाखत किंवा पवारांची मुलाखत जेवढी इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. याचं कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. कारण ती माणसं काम करणारी, संघटनेचं काम करणारी माणसं आहेत. मागे राहून काही प्रमाणात काम करतात. काही माणसं खूप चांगलं बोलतात, प्रभाव टाकतात, केव्हाही ते इंटरेस्टिंग बोलतात. पण अनेकदा असं होतं की त्यांना संघटनेमध्ये किंवा राजकारणामध्ये जेवढं यश मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही. त्यामुळे दोन्हीही गोष्टी म्हणजे संघटनात्मक काम आणि शिवाय चांगलं भाषण करता येणं, चांगलं नेतृत्व करता येणं, हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप कमी लोकांमध्ये असतं. पण उद्धव ठाकरे यांना आपल्या मर्यादांची जाणीव आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याबद्दल मी त्यांना 2 गुण जास्तच दिले. कारण ते कुठेही मी शहाणा आहे, मला सगळं कळतं असा त्यांचा आव नसतो. ते पारदर्शी पद्धतीने वागतात, बोलतात. आणि जिथे आपली ताकद दाखवायची आहे, जिथे राजकारण करायचं आहे, तेही ते खुबीने करतात. कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने करतात. आणि ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. बाबू समझो इशारे असं मी का म्हटलं तर हे आपल्याला माहिती की चलती का नाम गाडी हा खूप सुंदर सिनेमा होता. अशोक कुमार, किशोर कुमार, अनुप कुमार हे 3 भाऊ होते. त्यांची जी गाडी असते खटारा, ती मध्ये मध्ये बंद पडते, ती ढकलतात, ते चालवतात. आणि ही सुद्धा आता उद्धवजी म्हणाले की ही आमची 3 चाकी रिक्षा आहे. आहे बाबा, आमची गरिबांची रिक्षा आहे, आमची काही श्रीमंतांची बुलेट ट्रेन नाही आहे असं ते त्यांनी सांगितलंय. हे त्याला तेच म्हणायचं. आता हे गाणं काय ते आपण बघा, मी गंमत म्हणून तुम्हाला सांगतो. पुढे गाण्यातले शब्द बघा. 100 बातों की एक बात यही है, क्या भला तो क्या बुरा, कामयाबी में जिंदगी है बोल. आता हे जे आहे ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यामध्ये यशस्वी झाले. 6 महिने त्यांचं होऊन गेलेलेच आहेत. आणि कोणीतरी त्यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री पदाचा सुद्धा एक पुरस्कार दिलेला आहे त्यांचा. त्याचा सुद्धा कौतुकाने उद्धवजींनी उल्लेख केला. त्यांना आनंद झाला त्याच्यामध्ये. सामनामध्ये एक फुल पेज जाहिरात आलेली या पुरस्काराबद्दलची. चांगली गोष्ट आहे त्यांना पुरस्कार मिळाला ते. पुढे टूटी फुटी सही चल जाए ठीक आहे. म्हणजे गाडी असेल टूटी फुटी पण चल जाए, चालते ना, ठीक आहे. सच्ची झूठी सही चल जाए ठीक आहे. पुढे ते म्हणतात आड़ी तिरछी चला चला के झूम, इतनी सी बात न समझा जमाना, आदमी जो चलता रहे तो मिल जाए हर खजाना. मी चालत राहायला पाहिजे माणसांनी. मग ती थोडी इकडे तिकडे कशी चालले पण चालत राहायला पाहिजे, थांबायचं नाही. आणि हे सरकार चाललंय तसं. मी काही म्हणा, हे चाललेलं आहे. कोविडच्या काळातही चाललेलं आहे. ते काय असं बंद पडलेलं नाही. अनेक संकट आलेली आहेत त्या 8 महिन्याच्या काळात. अभूतपूर्व संकट आलेली आहेत. फडणवीसांच्या काळामध्ये जसं दुष्काळाचं, वारंवार पडणारे दुष्काळाचं संकट होतं, त्याच्यापेक्षाही हे भीषण संकट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा अतिशय मोठा संकट काळ आहे. आणि सरकारकडे तर पैसे नाही. आदमी जो चलता है तो मिल जाए हर खजाना, असं मी मगाशी म्हटलं. मुश्किल जो आ पडे ठोकर से टाल दे, पर्वत भी हो खडे हिलमिल के टाल दे. म्हणजे या संकट काळामध्ये जो चालत राहतो उभी चलाखीने, म्हणजे गाडी व्यवस्थित वळवून 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 कुठेही टक्कर होणार नाही, तो यशस्वी होतो. आणि आत्तापर्यंत आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नाही, मंत्रिपदाचा अनुभव नाही, कुठलंही संविधानिक पद आत्तापर्यंत त्यांनी घेतलं नव्हतं. तरी सुद्धा गाडी ठीक चाललेली आहे. अगदी पूर्ण यशस्वी 100% असं म्हणणार नाही, पण ठीक चालली आहे गाडी असं आपण म्हणू. आणि म्हणून ही ठीक चालली आहे गाडी. आता किती दिवस झाले बघा, आता 7 महिने तर होऊन गेले. नोव्हेंबरमध्ये सरकार आलं होतं. उद्धव ठाकरे यांना त्यांचं मुख्यमंत्रीपद राहील का नाही अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाली होती. म्हणजे काय की त्यांना जे विधान परिषदेवरती जायचं होतं, राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून, त्याबाबत पेच निर्माण झाला होता. त्याच्यातनं त्यांनी मार्ग काढला. त्याच्यानंतर केंद्र सरकारकडनं पैसेच येत नव्हते. हळूहळू ते यायला लागले. खूप आवाज उठवल्यानंतर यायला लागले ते पैसे. त्यानंतर कोविडचं संकट आलं. आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर हे महासंकट होतं. कारण ह्या अधिक घनतेचा भाग आहे.
मुंबईमध्ये स्थलांतरित मजूर सगळ्यात जास्त आहेत, हे संकट होतं. त्यामुळे ही संकट काही कमी नव्हती. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे मुंबईमध्ये जास्त पेशंट्स होणं स्वाभाविक होतं. त्यानंतर खाजगी हॉस्पिटल्स मधले बेड्स मिळत नव्हते, मग ते सरकारला ताब्यात घ्यावे लागले. खाजगी इस्पितळांमधून लूट होत होती. आता ती लूट अजूनही चालू आहे आणि याबाबत सरकारला यश आलेलं आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. सरकारने काय काय करायला पाहिजे, बस एसटी गाड्यांच्या प्रवासापासून लोकल पर्यंतचा प्रवास, जीवनावश्यक वस्तू लोकांना देणं, त्यानंतर सिनियर सिटीजनची, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, याबाबत मी कालच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या मुद्द्यांचं मी पुनरुक्ती करत नाही. आत्ता मला काय सांगायचं आहे नवीन मुद्दे, तर ते नवीन मुद्दे बरेच आहेत की त्यांच्या मुलाखतीच्या अनुषंगाने आपल्याला बघायचं. आता काय बघा तुम्ही, या सगळ्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणाले की ही 3 चाकी आहे रिक्षा, पण त्याचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे. हा जो आत्मविश्वास आहे तो त्यांनी दाखवला. आणि पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांबाबत सुद्धा मला न विचारता काही करून चालणार नाही, हेही त्यांनी दाखवून दिलं. हे आपण लक्षात घेतलं. त्यानंतर ते असं म्हणाले की राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. तर त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरे असं म्हणाले की मोदीजींनी सांगितलं की हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून की कोणीही सवंग लोकप्रियता मिळवावी योजना आता या कोविडच्या काळात जाहीर करू नका. योग्य सूचना होती. याचं कारण एकदम सवंग लोकप्रियता मिळणारी योजना आपण जाहीर केली, त्यासाठी केंद्राकडे पैसे नाहीत, राज्याकडे पैसे नाहीत आणि संकट काळामध्ये पैसे जपून वापरायला पाहिजे. कारण आणखीन काही संकट जर तीव्र झालं तर ते पैसे कुठून आणतात. हा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे. याबाबत त्यांनी मोदींची सहमती दर्शवली. त्यानंतर संजय राऊतांनी त्यांना विचारलं की या अर्थव्यवस्थेचा डळमळीत झाली तर त्याला उपाय काय. तेव्हा उद्धवजींनी असं सांगितलं की मध्यंतरी काही गुंतवणूक करार केले, एमओयू केले, म्हणजे परस्पर सामंजस्याचे करार केले. 16,000 कोटींची गुंतवणूक येते आहे. हां, आणि ते म्हणाले की हे सगळं मी घरी बसून केलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून. मंत्रालयामध्ये काही अधिकारी किंवा काही मंत्री बसलेले होते. सुभाष देसाई होते उद्योगमंत्री शिवसेनेचे, आणि 16,000 कोटींचे करार झाले. त्यानंतर ते म्हणाले की जे ग्रीन झोन्स आहेत तिथे तर काही प्रश्न नाही, ऑरेंज झोनमध्ये सुद्धा काही विशिष्ट भाग सोडून तिथे उद्योगधंदे सुरू करायला परवानगी दिली. सरकारी कामं राऊत म्हणाले मग सरकारी कामं बंद आहेत. ते म्हणाले की त्याबाबत प्रश्न नाही, सरकारी कामं रस्त्यांची, धरणांची, पोस्टल रोडची वगैरे सुरू आहे. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की 16,000 कोटींची गुंतवणूक आली, करार त्याचे परस्पर सामंजस्याचे करार झाले, हे ठीक आहे. पण स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले की एमओयू होतात ते एक आपले नुसते करार असतात, त्याच्यानंतर प्रत्यक्षात ती गुंतवणूक येईपर्यंत बरीच प्रक्रिया जावी लागते. त्यामुळे 16,000 कोटींची गुंतवणूक आली, आनंदाची गोष्ट आहे. पण प्रत्यक्षामध्ये ती येऊन कारखाने सुरू होणं याला खूप वेळ लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की 16,000 कोटी हे काहीच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन इंडियाचा जो कार्यक्रम जो इथे झाला, मुंबईतच झाला, बराच गाजावाजा झाला, त्याचा मोठा इव्हेंट झाला होता. दुर्दैवाने त्यावेळी आग लागण्याची घटना घडली होती. पण त्या कार्यक्रमामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे 7 लाख कोटी रुपयांच्या वर गुंतवणूक आकर्षित झाली. आता यामध्ये बघा 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, प्रत्यक्षामध्ये ती गुंतवणूक इथे करार झाली, प्रत्यक्षात किती आली, 7 लाख कोटींचे करार होऊन सुद्धा प्रत्यक्षात खूप कमी गुंतवणूक प्रत्यक्षात येऊन कारखाने सुरू झाले. एक प्रकारे फडणवीसांचा तो जो मेगा इव्हेंट होता तो पूर्णपणे फेल गेला असं आपल्याला म्हणायला. तर त्याचं कारण असं होतं की एक कारण असेल असं म्हणता येईल की त्यानंतर नोटाबंदीच्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली, कुंठितावस्था आली अर्थव्यवस्था, हा एक भाग आहे. अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं. उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले की तसं झालं. कारण संजय राऊतांनी विचारलं की तो जो इव्हेंट त्याच्यामधनं काय गुंतवणुकीचं काय झालं असं विचारलं, आणि ते म्हणाले असं नाही, मी म्हणतो की ते सगळे गुंतवणूक प्रत्यक्षात फार कमी आहे, ती आलीच नाही प्रत्यक्षात. आता एवढं झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की उद्योगमंत्री तर आपले होते, म्हणजे सुभाष देसाई जेव्हा होते त्यावर ठाकरे असं म्हणाले, उद्धवजी असं म्हणाले की सुभाष देसाई होते उद्योगमंत्री, आपण त्या सरकारमध्ये होतो, पण सगळं सरकार काही आपलं नव्हतं तेव्हा.
उद्योग मंत्र्याच्या हातात सुद्धा मर्यादित अधिकार असतात हे त्यांनी सांगितलं. म्हणजे त्याच्यातनं त्यांनी आपली सुटका करून घेतली. आता हे ठीक आहे राजकारण म्हणून ते, पण शिवसेनेची सुद्धा जबाबदारी त्याच्यामध्ये होती हे नाकारता येणार. मुद्दा असा आहे त्यामध्ये की 7 लाख कोटी रुपयांपैकी, आता मी जी माहिती सांगतो ती बघा, 5.5 लाख कोटी रुपये त्याच्यापैकी एक असा प्रोजेक्ट होता हाऊसिंगमधला की गरिबांसाठी आम्ही 5.5 लाख घरं बांधणार. 5.5 लाख कोटींचा नाही, 5.5 लाख घरं बांधणार. हा जो प्रकल्प त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला होता. आता हा केव्हाचा प्रकल्प होता? तर हे जेव्हा लोकशाही आघाडी सरकारचं सरकार होतं, लोकशाही आघाडीचं, जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र हाऊसिंग इंडस्ट्री म्हणून जी काही रिअल इस्टेट मधल्या लोकांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या सहयोगाने हा करार करण्यात आला होता आणि 5.5 लाख घरांची निर्मिती करण्यात येणार होती. तो जो करार होता जो त्याचं पुढे काहीच झालं नाही. म्हणजे लोकशाही आघाडी सरकारच्या काळात तोच पुन्हा कट पेस्ट करून तो या मेक इन इंडिया किंवा मेक इन महाराष्ट्र जो काही इव्हेंट झाला मुंबईतला त्यामध्ये त्या सगळ्या 7 लाख कोटी रुपयांच्या सगळ्या गुंतवणुकीमध्ये या सुद्धा गोष्टीचा कट पेस्ट करून समावेश करण्यात आला की देवेंद्र फडणवीस ज्यामध्ये शिवसेना होते त्यांच्या सरकारने ही कशी चलाखी केली होती बघा. हे प्रचंड मोठा काहीतरी मेगा इव्हेंट करायचा, मोठी गुंतवणूक येते असं दाखवायचं आणि प्रत्यक्षात कट पेस्टचं काम करायचं. प्रत्यक्षात जी गुंतवणूक 7 लाख किंवा त्यापेक्षा अधिक गुंतवणूक आल्याचे तसे एमओयू झाले, प्रत्यक्षात तशी गुंतवणूक काही आली नाही. त्यामुळे केवळ 16,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणली याच्यावरनं समाधानाचे ढेकर देण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की त्याने असं सांगितलं, बुलेट ट्रेनबद्दल त्याने विचारलं की बुलेट ट्रेनचं काय? शरद पवार साहेब सुद्धा म्हणाले होते की बुलेट ट्रेनची काही गरज नाही आणि आपल्याला आठवत असेल की राज ठाकरे यांनी तर बुलेट ट्रेनचा विरोधच केला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की कोणी मागणी केली आहे आणि हे अहमदाबादहून कोण लोक येणार? अहमदाबादहून सगळी आवक कोण आहे आपल्याकडे, ती आपल्याला हवी आहे का माणसांची? राज ठाकरे यांनी त्याला विरोध केला होता, हे आपण लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट सांगतो या संदर्भात की त्यांनी काय म्हटलं. ते असं म्हणाले की बुलेट ट्रेनबाबत ते असं म्हणाले की बुलेट ट्रेन जो आहे, बुलेट ट्रेन जी आहे त्यामध्ये बुलेट ट्रेन हवं आहे का नाही? तर त्यांनी म्हटलं की जनतेला अयोग्य वाटलं तर मी हा प्रकल्प रद्द करेन. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन माझ्या मुंबई नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या, जेणेकरून विदर्भाच्या मनातला दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय ज्याला आता शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं, तसंच मुंबई नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता याबाबत एक लक्षात गेलं पाहिजे, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. त्यांनी सांगितले की शिवसेना म्हणून माझा विरोध होता, मी विरोध केला होता, ते मी नाकारत नाही, पण आमची भूमिका अशी आहे की लोकांची काय भावना आहे त्याबद्दल. भूसंपादन काही प्रमाणात झालेलं आहे, लोकांची काय, लोकांचा विरोध असेल तर आमचा विरोध, लोकांचा पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा. आता राज्यकर्ते म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा लोकांची भूमिका लक्षात घ्यायला लागते. लोकांवरती कुठली गोष्ट लादता येत नाही हा भाग आहे, पण असंही आहे की तुमची काय भूमिका आहे, लोकांची भूमिका काय असेल तसं तुमची भूमिका स्पष्टपणे सांगावी लागते की बुलेट ट्रेन आली तर या गोष्टी होत, ही एवढी कॉस्ट आहे, ती कॉस्ट महाराष्ट्रावरती पडेल. जरी असा दावा केला जातो आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रावरती काही बोजा नाही असा दावा करण्यात आला होता, फडणवीसांनीच दावा केला होता तो की आपल्यावरती काही कॉस्ट नाही. जे जपानमधली जी अर्थसंस्था आहे त्याच्या माध्यमातून हे सगळं होतं आहे आणि याच्यामध्ये उलट त्यांच्या माध्यमातून जवळजवळ मोफतमध्ये आपलं हे काम होतं. असा जो दावा करण्यात आला होता तो खरा होता का राज्य सरकारला काही ॲडिशनल अमाऊंट, किमान काही अमाऊंट त्याच्यात इन्व्हेस्ट करायला लागणार किंवा ही कॉस्ट अनेक वर्षानंतर कदाचित आपल्यावरती एकदम पडणार आहे किंवा बुलेट ट्रेनमुळे जी भूसंपादन करावं लागणार असेल त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होणार आहे आणि ज्याला आपण म्हणतो की त्याच्या बदल्यात फायदा किती, म्हणजे समजा शेतकऱ्यांना ची जमीन जाणार आहे, बुलेट ट्रेनची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती
आणि त्यामधनं होणारा फायदा किंवा तोटा, हे लाभहानी ज्याला म्हणतो, मेधा पाटकर लाभहानी काय आहे ते बघतात आणि हे विस्थापन किती आणि त्याच्यामधनं काही नवीन काय घडणार, ज्याच्यामधनं काही फायदा होणार का समाजाचा, असं गणित सरकारने मांडलं आहे का? गेल्या सरकारचं म्हणणं होतं की आम्हाला हा प्रकल्प हवा आहे, तर तुम्ही अशी भूमिका घ्या की आम्हाला हा प्रकल्प हवा आहे का नको, स्पष्ट शिवसेना किंवा महाविकास आघाडी सरकारची भूमिका काय आहे, आणि जर तुमचा विरोध असेल तर बंद करा ती कामं, तुम्ही बंद करून टाका तुम्ही, अशी संदिग्ध भूमिका घेता येणार नाही. लोकांना हवा असेल तर ठीक आहे. म्हणजे आता जैतापूर असेल, नाणार बाबत सुद्धा शिवसेनेने काही प्रमाणात राजकारण केलेलं आहे आणि हे राजकारण करताना तुम्हाला अर्थकारणाचाही विचार करायला लागतो. केवळ राजकारण करून चालतं, अर्थकारणाचा विचार करताना तुम्हाला लाभहानीचं गणित जे आहे ते मांडायला लागतं, लोकांपुढे सांगायला लागते की असं असं याच्यातला फायदा होणार आहे किंवा याच्यातनं फक्त तोटा होणार आहे, आणि म्हणून सरकारला हा प्रकल्प नको, तुमचं सांगा तुम्हाला तोटा प्रकल्प, अशी भूमिका घ्या ना तुम्ही, सरकारची भूमिका काय. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून याबाबत आज ना उद्या स्पष्ट भूमिका घ्यायला लागेल, संदिग्ध राहून चालणार नाही. कारण शेवटी तुम्ही नेतृत्व करत असाल लोकांना आणि समाजाचं नेतृत्व करताना तुम्ही समाजाला काही चांगल्या गोष्टीसुद्धा सांगत असता. तर लिबरलायझेशनच्या वेळी आर्थिक उदारीकरण करताना लोकांचा कुठे पाठिंबा होता, त्यावेळी लोकांचा विरोध होता ना त्याला, म्हणजे इथल्या डाव्यांचा विरोध होता, पुरोगाम्यांचा विरोध होता, मोठ्या प्रमाणात विरोध होता त्याला. पण उदारीकरण आम्हाला हवं आहे ते त्याच्यामध्ये राष्ट्राचा हित आहे दीर्घकालीन, अशी भूमिका नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी घेतली. का WTOच्या वेळी सुद्धा विरोध होता, मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन झाली. जागतिक म्हणजे WTO मध्ये आपण त्याच्या करारावरती स्वाक्षरी करण्याबाबत, पण त्या काळच्या तत्कालीन सरकारने सही केली, ती लोकांना विचारून केली नाही. याचा अर्थ एखादा असा प्रकल्प जेव्हा जमिनी हिसकावून घेतात तेव्हा लोकांना विचारायचं असं नाही, पण पहिली तुमची भूमिका तुमच्याकडे स्पष्ट असायला, ती भूमिका घेऊन तुम्ही लोकांकडे जा आणि लोकांना तरी सुद्धा पटणार नसेल पूर्ण तर तुम्ही मग तुमची भूमिका बदला, पण किमान तुम्ही स्वतःची भूमिका काय आहे ती सांगा. लाभहानीचं गणित तुम्ही मांडा आणि लोकांपुढे ठेवा. सरकारने लोक काय ते ठरवतील असं करून चालणार. मग अशीच भूमिका घ्यायची असेल तर कोविड काळामध्ये असं घेता येईल ना की लोक म्हणतात की सगळंच उठवा, लॉकडाऊन उठवा, आम्हाला त्रास होतो, मग संपूर्ण उघडून टाका. मग तुम्ही तशी भूमिका घेत नाही ना, हे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा लोकांनी करणार नाहीत ना तेव्हा तुमचं नेतृत्वाचं जो काही कस लागेल किंवा नेतृत्व सिद्ध होईल. सतत लोकांनी करणं चूक आहे, हे लक्षात घेतलं. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये गुंतवणुकीबद्दल आपण बघितलं, उद्योगधंद्यांबद्दल आपण बघितलं. आता उद्योगधंद्यांचे सुद्धा, लघु उद्योगांचे विशेषतः मोठ्या प्रमाणावरती प्रश्न आहेत आणि त्यासाठी विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगधंदे जे आहेत त्यामधल्या ज्या संघटना आहेत किंवा त्यामध्ये ज्यांचा अभ्यास आहे अशा लोकांना भेटून काहीतरी एक पॉलिसी ठरवण्याची आवश्यकता की जे खूप मोठ्या प्रमाणावर संकट आहे. केंद्र सरकारने त्यांना जे काही करायचं ते केलं. आता राज्य पातळीवरती सरकारने, उद्योग खात्याने यासंबंधी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने इनिशिएटिव्ह महाजॉब्स हे पोर्टल सुरू करण्याबाबत घेतला, चांगली गोष्ट आहे, पण याबाबत सुद्धा घेतला पाहिजे. आणि पुन्हा एक सांगतो की महाजॉब्सची जी पोर्टलची जाहिरात आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा किंवा मंत्र्यांचा किंवा काँग्रेसचा उल्लेखच नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसचे लोक चिडले होते आणि स्वाभाविक आहे चिडणं. 3 पक्षांचं सरकार आहे, ते 2 पक्षांचं सरकार नाही, हा एक पहिला. दुसरी गोष्ट म्हणजे स्टार्टअप, मेक इन इंडिया वगैरे याच्याबद्दल संजय राऊतांनी एक प्रकारे टीका करणारे प्रश्न विचारले. त्यांना असं म्हणायचं होतं की हे जे अनेक घोषणा ज्या मोदींनी केल्या त्या प्रत्यक्षात काही आल्या नाही, अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारले. आणि एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणाले की काही प्रश्नांबाबत मी त्यांनी सूचित केलं की हे 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे तिघांना विश्वासात घेऊन मला काम करायला आहे. मग ही खाट कुरकुरते असं त्याचं काय असं संजय राऊतांनी विचारलं. ही टीका, हे शब्द त्यांनीच वापरले होते सामनामध्ये की काँग्रेसच्या लोकांना, काँग्रेसची खाट जी आहे ती कुरकुरते, सारखी कुरकुर चालू. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये थोडीशी संतापाची भावना होती. त्यानंतर अशोक चव्हाण
आणि बाळासाहेब थोरात उद्धवजींना भेटले, त्यांना सगळं शांत झालं. उद्धवजी या मुलाखतीत असे म्हणाले की अधूनमधून मी सोनियाजींनाही फोन करतो. शरद पवारांना तर मी भेटतोच, पण शरद पवारांकडनं मार्गदर्शन मिळतं का? तर ते म्हणाले की मार्गदर्शन तर मिळतंच, त्यांचे अनुभव कळतात. जुन्या काळचे त्यांचे जे अनुभव आहेत राजकारणातले, त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं असंही त्यांनी सूचित केलं, आणि ही चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी सविस्तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेबद्दल थोडं त्यानंतरच्या टप्प्यात बोलणार आहे. दुसरी गोष्ट अशी त्यांनी सांगितली की चीनची गुंतवणूक, हे जे MOU जे तुम्ही केले ते चीनची गुंतवणूक आहे का? कारण एक प्रकल्प मला वाटतं चीनचा आहेच. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने तातडीने प्रश्न विचारले होते. आता भारतीय जनता पक्ष असे प्रश्न विचारते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या काळामध्येच आपल्याला माहिती आहे की चीन आणि भारत यांच्यामध्ये किती प्रकारचे करार मदार झाले होते. भारताचे कोणतेही पंतप्रधान जितक्या वेळ चीनच्या पंतप्रधानांना किंवा अध्यक्षांना भेटले नाही, तितक्या वेळा मोदीजी त्यांना भेटलेले आहेत. झोपाळ्यावरती ते बसलेले, नृत्यकलेचा दोघांनी मिळून आस्वाद घेतला आहे, दोघांनी मिळून शहाळ्याचं पाणी प्यायले, दोघांनी मिळून एकमेकांना दृढालिंगन दिलेलं आहे हा कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये. आणि त्यानंतर काय झालं ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे ज्याबद्दल भारतीय जनता पक्ष नेहरूंना दोष देतात की नेहरूंनी विश्वास ठेवला आणि विश्वासघात झाला, आताही विश्वासघात झालाच आहे ना. आणि चीनची गुंतवणूक यावी म्हणून मोदी सरकारच्या काळात 2014 ते 19 मध्ये काहीच प्रयत्न झाले का? झाले ना प्रयत्न, तिकडची गुंतवणूक यावी म्हणून. त्यामुळे उद्धवजी असं म्हणाले की आता चीनची गुंतवणूक नको असेल तर राष्ट्रीय धोरण त्याच्याबद्दल असलं पाहिजे. नको असेल तर ठीक आहे, मग आम्ही ती होल्डवर ठेवलेली आहे. हेच योग्य उत्तर उद्धव ठाकरे यांनी या संबंधी दिलेलं आहे. त्यानंतर म्हणजे ते असं म्हणतात की पाकिस्तानबरोबर आपले संबंध ताणले की लगेच पाकिस्तान मुर्दाबाद, मग क्रीडा नको, कला नको, अशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे असतं. आता अशा प्रकारचं वातावरण काय असतं तर ते शिवसेनेनेच अशा प्रकारच्या गोष्टी केल्या आहेत. वानखेडेची खेळपट्टी थोडी उद्ध्वस्त केली होती, शिवसेनेने केली होती ती. पाकिस्तानी कलावंतांच्या चित्रपटांवर बंदी असेल, हे मनसे आणि शिवसेनेनेच हे उद्योग केलेले आहेत. ते म्हणजे कला आणि क्रीडा आणि राजकारण यांची गल्लत करू नका असं या आवाहनाला काहीही किंमत शिवसेना आणि मनसेने दिलेली नाही. त्यामुळे ते जे वातावरण जे होतं ते वातावरण हे करण्यासाठी शिवसेना जबाबदार होते. आता उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न यशस्वीपणे केला जातो, ही चांगली गोष्ट आहे. शिवसेना आता पूर्वीची राहिलेली नाही. जहाल शिवसेना आणि गुलाम अलींची मैफल उधळून टाकणं वगैरे हे जे प्रकार आहेत, भावनात्मक अशा प्रकारचे खेळ जे आहेत सगळे, हे भावनात्मक राजकारण जे आहे शिवसेनेने मागे टाकलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट त्यानंतर मगाशी मी ज्याला बुलेट ट्रेनबद्दल तर मी सांगितलंच की त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की राम मंदिराचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल विचारण्यात आलं. राम मंदिराच्या प्रश्नाबाबत काय विचारण्यात आलं तेव्हा ते असं म्हणाले की तुम्ही जाणार आहात कधी. तेव्हा आत्ता तर आपल्याला माहितीच की अजून काही तपशील ठरला नाही त्या इव्हेंटचा, त्यामुळे जाणार की नाही हे अजून काहीच ठरलेलं नाही आहे. पण उद्धव ठाकरे असं म्हणाले की आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये अशा ठिकाणी म्हणजे गर्दी जमणं हे योग्य आहे का? जेव्हा काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पुण्यापूर्वी आणि नंतर सुद्धा ते गेले, तेव्हा सुद्धा शरयू नदीच्या काठी त्यांना जाऊ देण्यात आलं नव्हतं. उद्धव ठाकरे म्हणाले मी मुख्यमंत्री, मी सहज जाऊ शकतो तिथे, तो काही प्रश्न नाही. पण त्यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला की या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये तिथे गर्दी जमवणं किंवा अशा प्रकारच्या याच्याबाबत त्यांनी थोडीशी एक त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि ते योग्य आहे. म्हणजे कदाचित उद्धव ठाकरे तिथे जाणार सुद्धा नाही आणि गेले नाहीत तिथे तर काहीही बिघडणार नाही. मुळात 5 ऑगस्टला हा इव्हेंट घ्यावा का असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला होता, आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर मोठं देशभर वादळ निर्माण झालं. भारतीय जनता पक्षाने ती संधी आहे असं समजूनच त्यांनी टीका केली. आता याच्यामध्ये शरद पवारांची एक लाईन आणि उद्धव ठाकरेंची एक लाईन असं याच्या संबंधी जर शिवसेनेची भूमिका राम मंदिराला पूर्णपणे पाठिंबा देणार आहे, आम्हीच आंदोलन कसं केलं, आम्ही कसं सुरू केले,
हे संजय राऊतांनी आपल्या प्रश्नामध्ये कालही सांगितलं, आजही सांगितलं आणि ते वारंवार सांगतात की आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा सहभागी झालो, आम्ही भूमिका घेतली त्या संबंधी. ज्यावेळी कोणी भूमिका घेतली होती म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की भाजप सुद्धा यासंबंधी सक्रिय नव्हता, तेव्हापासून हिंदुत्ववाद आणि राम मंदिराचा मुद्दा आम्ही हाती घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आता वास्तविक हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने आधी घेतला असेल, पण राम मंदिराचं जे आंदोलन आहे ते भारतीय जनता पक्षाने सुरू केले. ही वस्तुस्थिती आहे. तर ती वस्तुस्थिती, तो इतिहास आपल्याला नाकारता येणार. परंतु त्याच वेळी हेही म्हणायला पाहिजे आपण की कारसेवकांनी जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त करण्याची निषेधार्ह आणि धिक्कारार्ह कृती केली, तेव्हा भाजपच्या पुढाऱ्यांनी हात वर केले, काही जणांना दाखवलं की आमचा काही संबंधच नाही. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की ते शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे. आता ही अभिमानास्पद कृती नव्हती, पण बाळासाहेब असं म्हणाले होते आणि बाळासाहेबांनी त्याबाबत कच खाल्ली नव्हती. म्हणजे शिवसेनेची भूमिका काय आहे आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका कशी कचकाऊ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे, यांच्या भूमिकांमधला फरक हा त्या या मुलाखतीमधनं अधोरेखित झालेला आहे. आपल्याला आठवत असेल की गेल्या वेळी जेव्हा एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं. मी नितीन गडकरी केंद्रात मंत्री असताना आम्हाला कशी मदत करतात, सहकार्य करतात याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. तो यासाठी उल्लेख केला होता की देवेंद्र फडणवीस मात्र अशा प्रकारची भूमिका घेत नाही. देवेंद्र फडणवीस केवळ विरोधाचं राजकारण करतात, राज्यपालांकडे जाऊन काड्या करणं आणि दिल्लीमध्ये जाऊन तेच काड्या करण्याचा उद्योग ते करतात, असंच त्यांना त्यामधनं सूचित करायचं. आता याच्यामध्ये बघा की तुकाराम मुंडे, तुम्हाला माहिती असेल की तुकाराम मुंडेंना घालवण्याबाबत वेगवेगळे पक्ष जसे त्याच्यामध्ये उत्सुक आहेत, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष जिथे त्यांची सत्ता आहे त्यांचा विशेष आग्रह आहे की मुंडेंना इथनं चालतं करायचं, इथनं घालून द्यायचं. त्याबाबत संजय राऊतांनी नेमका प्रश्न विचारला आणि उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुकाराम मुंडे हे महापालिकेचा आयुक्त आहे आणि त्यांनी असं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुंडेंच्या मागे आहात का तुम्ही, तेव्हा तुमचं मत काय, कोणाचं बरोबर आहे असं जेव्हा विचारलं तेव्हा संजय राऊत म्हणाले की ऑब्व्हियसली म्हणजे मला असं वाटतं की मुंडे आल्यापासून तिथे शिस्त लागली. मग उद्धवजी म्हणाले की मग मी कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे, अर्थात शिस्तीच्या मागे. मग उद्धव ठाकरे म्हणाले तसंच मी आहे. हे तुकाराम मुंडेंना त्यांनी ठामपणे पाठिंबा दिलेला आहे. तुकाराम मुंडे हे अत्यंत कर्तबगार, कर्तव्य कठोर आणि प्रामाणिक गृहस्थ आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा अन्य पक्षांची इच्छा असली तरी मुंडेंना मी तिकडनं हलवणार नाही, हे ठाम भूमिका त्यांनी घेतली. ही चांगली गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका घेतली. एकेकाळी ठाण्यामध्ये चंद्रशेखर नावाचे जे अधिकारी होते त्यांनी ठाण्याचा चेहरापुरा बदलला, त्यांच्या मागे सुद्धा शिवसेना उभी राहिली की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जे चांगलं आहे ते चांगलं. आता दुसरी गोष्ट अशी की त्यांनी असं म्हटलं की आघाडीचं सरकार चालवताना मर्यादा असतात असं मनमोहन सिंग म्हणायचे. वाजपेयी सुद्धा असंच म्हणत होते, अनेक पक्ष एकत्र असतात. मनमोहन सिंग एकदा रागाने म्हणाले की मी काही निर्णय घेऊ शकत नाही, हे आघाडीचं सरकार आहे, मर्यादा असतात. आपलंही तसंच मत आहे का, संजय राऊतांनी विचार. तेव्हा ते असं म्हणाले की मनमोहन सिंग यांना प्रशासनाचा अनुभव होता, त्यामुळे त्यांना मर्यादेचं भान आहे. आणि मिश्किलपणे उद्धवजी काय म्हणाले बघा, मला प्रशासनाचा अनुभव नाही त्यामुळे मला मर्यादेचे भान नाही. प्रत्यक्षामध्ये त्यांना असं म्हणायचं होतं की प्रशासनाचा अनुभव मला नाही ना, म्हणजे मला काहीच कळत नाही असं जे म्हणतं आहेत त्यांना मी दाखवून दिलेले गेल्या 6-7 महिन्यामध्ये. कारण माझी पाठ सुद्धा थोपटण्यात आले, शरद पवार पाठ थोपटण्यात माझी. कोविडच्या बाबत जागतिक आरोग्य संघटना असेल, वॉशिंग्टन पोस्ट असेल, यांनी कौतुक केले, मला एक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि असं असूनही मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे असं त्यांना उलटं म्हणायचं. त्या मर्यादा कोणत्या की 3 पक्षांचं सरकार आहे. त्यानंतर ते असं म्हणाले की आमचं 3 पक्षांचं सरकार आहे. बोले पण मग वाजपेयींचं सरकार किती पक्षांचं होतं आणि हे किती पक्षांचं सरकार आहे, किंवा या अगोदरचं सरकार किती पक्षांचं होतं, किती डब्यांची गाडी होती, रेल्वे गाडी होती, असंही त्यांनी विचारलेलं. म्हणजे त्यांनी भारतीय जनता पक्षावरती निशाणा साधण्याची एकही संधी सोडलेली नाही.
ते म्हणतात की हे गरिबांचं वाहन आहे, 3 चाकी रिक्षा म्हणजे. बुलेट ट्रेन आणि रिक्षा यात निवडायचं असेल तर मी रिक्षाच निवडेन, मी गरिबांच्या मागे उभे राहीन. कोणी असा समज करून घेऊ नये की मी मुख्यमंत्री झालो म्हणजे मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा आहे. मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या मिटिंगला, मी मागच्या वेळी जेव्हा ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा गेलो, तेव्हा 30 ते 35 चाकं होती, म्हणजे ती रेल्वे गाडी होती असं ते म्हणतात. एनडीएची टिंगल करण्यामध्ये, एनडीएवरती तोफ डागण्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कुठेही कंजूसी केली नाही. वारंवार त्यांनी एनडीएवरती हल्ले चढवलेले आहेत आणि संजय राऊतांच्या या मुलाखतीमध्ये तोच एक महत्त्वाचा भाग आहे की वारंवार भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. आता त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या करोनाच्या संकटाबाबत म्हणजे आता 2 मुद्दे मला सांगायचे की जे देवेंद्र फडणवीस सतत काय सांगतात की तुम्ही टेस्टिंग वाढवा, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग वाढवा. दिल्लीमध्ये जाऊन ते अमित शहाना भेटले, मोदीजींना भेटले. मोदीजींनी त्यांना विचारले की काय पुण्यात काय परिस्थिती आहे, मुंबईत काय परिस्थिती आहे, काय करायला पाहिजे. आणि मग उद्धव ठाकरे म्हणाले की दिल्लीमध्ये जाऊन ते महाराष्ट्राबद्दल बोलतायत ते, आणि त्याबद्दल त्यांनी सांगितलं हे जी काही कोरोनाच्या संबंधात सुद्धा त्यांची काय टीका आहे देवेंद्रजींची की टेस्टिंग कमी होते आपल्याला, तुम्ही आकडे लपवतायत वगैरे वगैरे. ते आकडे लपवण्याबद्दल मी काल बोललोच. पण टेस्टिंग बाबत मी तुम्हाला सांगतो की उद्धवजी असं म्हणाले की दिल्लीबद्दल ते बोलले नाही, पण मी तुम्हाला सांगतो की दिल्लीबद्दल सुद्धा फडणवीस बोलले. ते काय बोलले की दिल्लीमध्ये बघा की अमित शहांनी जेव्हा लक्ष घातलं दिल्लीमध्ये, तेव्हा दिल्लीमधली परिस्थिती सुधारली. आता कशी बघा फडणवीस आपल्या श्रेष्ठींची मर्जी संपादन करण्यासाठी कशा प्रकारे तारीफ करतायत तेव्हा. म्हणजे अमित शहांच्या अगोदर अरविंद केजरीवाल असतील किंवा मनीष सिसोदिया असतील, ते हातावर हात ठेवून बसले होते, जणू काहीही करत नव्हते, आणि अमित शहांनी सगळं केलं. ही भारतीय जनता पक्षाची अशी प्रवृत्ती. आता याबाबत सुद्धा तुम्हाला सांगतो की दिल्लीमध्ये आपल्या इथे आता टेस्ट वाढवायचे असतील, हां, ज्याला म्हणतो की RT-PCR टेस्ट, त्यासाठी इथे वाढवायचे असतील तर 50 लॅब लागते. आत्ता किती आहेत? 27 आहेत. आता त्यासाठी मोठी गुंतवणूक करायला लागेल, आणि एवढा पैसा महाराष्ट्राकडे आहे का? आणि ज्या दुसऱ्या ज्या टेस्ट असतात, ज्याला म्हणतो आपण ते अँटीजेन टेस्टिंग जे आहे, ते दिल्लीमध्ये वाढले, तर ते वाढलेले आहे दिल्लीमध्ये. आणि ही जी RT-PCR जी टेस्ट आहे ती डॉक्टर्स मंडळी सांगतात की ते मी गोल्ड स्टँडर्ड सारखे, की ती टेस्ट केली की ती अतिशय ऑथेंटिक टेस्ट आहे, की ती परिपूर्ण टेस्ट आहे. आणि अँटीजेन टेस्ट जे असतात त्या सहज करता येतात, पण त्यात अनेकदा चुकीचं फॉल्स निगेटिव्ह सुद्धा निघतात त्याच्यामध्ये. त्यामुळे पुन्हा टेस्ट करून खात्री करून घ्यायला. तर दिल्लीमध्ये या टेस्ट वाढलेल्या आहेत, तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. ही गोष्ट जी आहे ती देवेंद्र फडणवीस काही तुम्हाला सांगणार नाही. दुसरी गोष्ट अशी की फडणवीस दिल्लीमध्ये कोणाला भेटले? संजय राऊतांनी चांगला प्रश्न विचारला. ते काय म्हणाले की साखर कारखान्यांचे प्रश्न घेऊन हे फडणवीसजी अमित शहाना भेटायला गेले होते. साखर कारखान्याचे प्रश्न घेऊन अमित शहाना भेटले. त्या अमित शहाकडे गृह खाते वास्तविक. मग उद्धवजी म्हणाले की नाही, की काय ते गृह खातं म्हणजे वेगळ्या प्रकारचं खातं असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणजे आदेश बांदेकर म्हणाले जसे भाऊजी आहेत त्यांचा जो कार्यक्रम आहे तशा प्रकारचा गृहिणींचा, म्हणजे गृहिणींना साखर लागते, त्यामुळे त्यांनी त्याबद्दल अशी एक टिंगल केलेली, उपरोधान ते असं म्हणाले उद्धव. म्हणजे साखरेचा प्रश्न असेल तर कोणाला भेटायला पाहिजे? त्या मंत्र्यांना भेटण्याच्या वेळी अमित शहाना साखरेचा प्रश्न घेऊन तुम्ही भेटलात. आता त्या मंत्र्यांना म्हणजे नरेंद्र तोमर असतील किंवा रामविलास पासवान असतील त्यांना इथे भेटले, पण अमित शहाना भेटून आल्यानंतर असा दावा करण्यात आला की साखर कारखानदारांचे प्रश्न आम्ही मांडले. आता अमित शहाकडे कोणाकोणाला घेऊन गेले होते? सगळे साखरेतले सगळे भ्रष्टाचारी, जे साखरेतले लोक काँग्रेस राष्ट्रवादीतनं भारतीय जनता पक्षामध्ये आले. का आले होते? ऑब्व्हियसली की आपली कामं होण्यासाठीच ते इकडून तिकडे आले होते, कारण यांची सत्ता येणार हे त्यांना अशी त्यांना खात्री वाटत होती. पण दुर्दैवाने त्यांच्या की महाराष्ट्रामध्ये पुन्हा फडणवीसांची सत्ता आली नाही. पुन्हा येईनच्या ऐवजी ते गेले, म्हणजे सत्तेतनं बाहेर गेले. आता
हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, धनंजय महाडिक, विनय कोरे. आता विनय कोरे हे भाजपच्या मित्र पक्षातले आहेत, आपल्याला माहिती आहे ते कुठल्या भागातले आहेत, वारणानगरच्या परिसरातले. जयकुमार गोरे हे सगळे गेले होते. ते FRP चांगली मिळाली, कारण साखरेचं उत्पादन जास्त झालेले आहे, साखर उद्योग एकूण संकटात आहे. या मागण्यातून किंवा त्यांना हमी देण्याची जी गोष्ट होती ती देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या पर्वाच्या शेवटच्या काळामध्ये हमी देऊन टाकली होती की यांना लोन मिळण्यासाठी जी हमी शासकीय ती हमी देऊन टाकली. वास्तविक लोकशाही आघाडी सरकारने असं धोरण सुरुवातीला घेतलं होतं. त्यांनी सुद्धा त्या धोरणाचा म्हणजे ते धोरण घेऊन ते धोरणाचा पायमल्ली केली की गॅरंटी द्यायची नाही साखर कारखान्याला, विशेषतः सहकारी साखर कारखाना. पण गॅरंटी दिली आणि समजा कारखाना बुडाला तर पैसे सरकारला भरायला लागतात ना ते शासकीय हमीचे. पण ही गॅरंटी फडणवीसांनी दिली. आपापल्या पक्षातले जे काही नेते साखर सम्राट होते त्यांच्यासाठी ती गॅरंटी फडणवीसांनी दिली. ही गॅरंटी हे सरकार आल्यावरती रद्द करण्यात. आता यांना सवलतीतलं कर्ज हवंय, या लोकांना NCDC म्हणून जी बॉडी आहे त्यांच्याकडनं कर्ज हवं, त्यांना सवलतीत कर्ज पाहिजे, वेगवेगळ्या सवलती पाहिजे. त्यासाठी हे तिकडे गेलो आणि हा पॉलिटिकल अजेंडा घेऊन आपल्या पक्षामधल्या किंवा पक्षाच्या जवळच्या असलेल्या साखर सम्राटांचं काम घेऊन फडणवीस तिथे गेले होते. आता हे लक्षात घ्या की आम्ही राजकारण करत नाही असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात हे राजकारणच करतात. आता एक लक्षात घ्या तुम्ही की दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताय, हे किती कशा प्रकारे बोलताय हे लोक बघत असतात. ठीक आहे, तुम्हाला राजकारण करायचं ते करा तुम्ही. पण फडणवीसांनी केवळ राजकीय हेतूने हा दौरा केला. आता दुसरी गोष्ट आहे की राजस्थानबद्दल संजय राऊतांनी त्यांना विचारलं, पैसे देऊन खरेदी केली जात आहेत. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की बाबा कोविडच्या काळामध्ये मी त्यांनी असा उल्लेख एक अप्रत्यक्ष केला की कोविड काळामध्ये सुद्धा मध्य प्रदेशमध्ये सत्ता पालट झाला. म्हणजे त्यांना हवं असेल तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी एकत्र येऊ नये वगैरे वगैरे वगैरे. पण या बाबतीत संपूर्ण नियमांना बगल दिली जाते. त्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आता कोरोनामुळे आजारी आहेत, ते लवकर बरे होत. पण मध्य प्रदेशमध्ये सरकारने उलथवलं. काँग्रेसचे आमदार फोडून, लाचबाजी करून, आमिष दाखवून, पैसे चारून असे आरोप झाले. हेच राजस्थानमध्ये आता चाललेलं आहे अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण, दहशतीचं राजकारण, दबावाचं राजकारण, पैसे देण्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष तिथे करतोय असे आरोप होत आहेत. हे घृणास्पद अशा प्रकारचं राजकारण राजस्थानमध्ये चालू आहे, मध्य प्रदेशमध्ये झालं, कर्नाटकमध्ये झालं. आता याबाबत ही लोकशाही ही कसली लोकशाही आहे असं बाळासाहेब म्हणायचं, असं उद्धवजींनी उल्लेख केला. या लोकशाहीबद्दल हे ज्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे आणि ते असं म्हणाले की आज तुम्ही आहात, उद्या तुम्ही नसाल. म्हणजे हे काही सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहे, भाजपच्या, केंद्र सरकारच्या हातात, महाराष्ट्र सरकारच्या हातात जेव्हा फडणवीस असताना. आता मी तुम्हाला उदाहरण देतो की कशा प्रकारचं फडणवीसांच्या काळात राजकारण झालं. राज्य सहकारी बँकेमध्ये 2500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा आरोप झाला. मग शरद पवारांपासून हे सगळे जे आहेत, हे सगळे जे त्याच्यामध्ये गोवले गेलेले आहेत अशा प्रकारचा आरोप झाला. काय झालं त्याचं पुढे? काही झालं नाही पुढे. हे आरोप झाल्यानंतर त्याच्याबद्दल काहीही झालं नाही आणि आम्ही हे तडीला नेऊ असं सांगण्यात आलं होतं. तडीच नेलं का? काहीच झालं नाही. किंवा हे दबाव आणि दहशतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतोय आणि हे उद्धवजींनी आपल्या मुलाखतीमधनं दाखवून दिलेलं आहे. त्याच्याबद्दल त्यांनी उल्लेख केला, ही एक चांगली गोष्ट झालेली आहे. आता या मुलाखतीमधले बरेचसे भाग मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगण्यासारखे म्हणजे शरद पवारांबद्दल मी मगाशी सांगितलं, साखर कारखानदारांचा प्रश्न मी सांगितला तुम्हाला, अशा अनेक गोष्टींबद्दल मी तुम्हाला याबद्दल सांगितलं. नंतर धारावीचा सुद्धा उल्लेख झाला की धारावीचा जो पॅटर्न आहे त्याबद्दल कसं यश मिळालं त्याचा उल्लेख कालच्या मुलाखतीत सुद्धा उद्धवजींनी केला. त्यानंतर ते असंही म्हणाले की संजय राऊतांनी काय प्रश्न विचारला बघ
राजस्थानचं सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असताना काँग्रेसचे बंडखोर नेते आणि भाजपचे काही नेते यांच्या पैशाच्या देवाणघेवाणी संदर्भातल्या काही टेप समोर आल्या. फोन टॅपिंग बेकायदेशीर आहे, तरी पैशाची ताकद लावून सरकार पाडणं हे काम सुरू आहे. उद्धवजींनी म्हटले की ते दुसरं काय करू शकतं, लोकशाही आहे ना त्यांची. म्हणजे इथलं आमचं सरकार हे लोकशाही विरोधी आहे आणि पैसे देऊन फोडून तिथे आणणार सरकार हे लोकशाहीला धरून आहे, ही यांची लोकशाहीची व्याख्या. भारतीय जनता पक्षावरती हा अत्यंत मर्मभेदक हल्ला उद्धवजींनी केलेला आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पैशांचा असा वापर केला तर गुन्हा होत नाही, पण पण तुमच्या कोणी विरोधात असेल तर त्यांच्या मागे चौकशांचं ससेमिरा आणि सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात ठेवा. ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही, होणार का नाही असं संजय राऊतने विचारलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं, करून बघा ना. आव्हान दिलं त्यांनी की पाडून दाखवा माझं सरकार, आत्ता पाडून दाखवा मुलाखत चालू असताना, असंही त्यांनी सांगितलं. तुम्ही करून बघा. एक महत्त्वाचा मुद्दा काय की असा कोणत्याही विरोधी पक्षातला नेता दाखवा जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलेला आहे. कित्येक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत की फोडाफोडी होते आणि वापरा आणि फेकून द्या ही नीती सर्वांनी अवलंबिली आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की पक्षामधली फोडाफोडी आहे, दुसऱ्या पक्षामधलं आपल्याकडे नाही. शिवसेनेने सुद्धा केलेले, शिवसेनेतील लोक दुसरीकडे गेले, शिवसेनेमध्ये सुद्धा गेल्या निवडणुकीच्या वेळी लोक आले होते, ते ठीक आहे. काही लोक पुन्हा या चिमण्यांनो परत फिरा या आव्हानाला तेव्हा किंवा नंतर प्रतिसाद मूळ पक्षात आहे. पण हे जे सरकार पाडण्याचं राजकारण जे भारतीय जनता पक्ष करते त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. आणि या सगळ्या कालच्या आणि आजच्या मुलाखतीचा मतितार्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाचं हे राजकारण आम्हाला मान्य नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाचं हे सरकार जे हे आम्हाला चालवायचं आहे, आमचं व्यवस्थित चाललेलं आहे. मतभेद असले तरी आम्ही एकमेकांशी चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा दिलासा देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. खूप इंटरेस्टिंग, खूप ऐकत राहावी अशी ही मुलाखत बिलकुल झाली नाही. उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व तसं नाही, पण त्यांनी जे संदेश द्यायचे, जे इशारे द्यायचे ते इशारे चोखपणे आणि व्यवस्थितपणे दिलेले आहेत. ते इशारे कोणाला आहेत, ते भाजप आहेत. म्हणजे आता कमळाबाईंनी डोळे मारू नयेत, तो नाच सोडून द्यावा हे तर त्यांनी केव्हा स्पष्ट केलेलं आहे. पण तुमचं हे राजकारण आम्हाला मंजूर नाही, हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, घृणास्पद राजकारण आहे, हे अतिशय अशा प्रकारचे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. आणि आता पुन्हा एकत्र येणं नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे हे सगळे या दोघांचं तुटल्यानंतर सुद्धा चंद्रकांतदादा पाटील किंवा सुधीर मुनगंटीवार जे सारखं म्हणत होते की आपण एकत्र येऊ, आता एकत्र येणे नाही हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे. आणि याच्यातला आणखीन एक गोष्ट अशी की जी या संजय राऊतांनी विचारली नाही. आता ती त्यांनी काय विचारलं नाही हे त्यांचंच ठाऊक. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रायगडमध्ये स्थानिक पातळीवरती आघाडी करण्याची चर्चा केलेली आहे. अजितदादा पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली तशी. आणि कदाचित राज्य पातळीवरती वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, यामध्ये एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यात चर्चा झाली किंवा तसे संकेत मिळतात, तशा बातम्या आलेल्या आहेत. आणि ती चांगली गोष्ट आहे, दोन पक्ष एकत्र आले तर. कारण भारतीय जनता पक्षाची आता आपण काही संबंध ठेवायचा नाही. स्वतः पवारांनी स्पष्ट केले की भारतीय जनता पक्ष आणि आमचा काही संबंध. शिवसेनेने सुद्धा त्या मुलाखतीबद्दल पुन्हा स्पष्ट केले काहीही संबंध नाही. फक्त मोदीजींबद्दल फार कटू शब्द उद्धवजी वापरत नाही. कारण मी काल सांगितलं की राजकारणात काहीही घडू शकतं, हा भाग सोडून द्या. पण आज या आजच्या काळात तरी हे स्पष्ट आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की याच्यामध्ये काँग्रेस कुठे, म्हणजे या दोघांची चर्चा सुरू झाली, मग काँग्रेसला सुद्धा ते बरोबर घेणार आहेत का, तर दोघांचीच आघाडी होणार आहे. मग दोघांचीच जर आघाडी झाली तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप असा लढा होणार का, तशी लढाई होण्याची शक्यता नाही. भाजपची तशी इच्छा असेल, पण काँग्रेसला सुद्धा ते बरोबर घेणार आहेत का, की याबाबतचे प्रश्न उद्धवजींना विचारण्यात आले नाही. आणि काँग्रेसला आणि अशी गोष्ट आहे की काँग्रेसचं सुद्धा दिल्लीमधनं सगळे निर्णय होत असल्यामुळे शिवसेनेबद्दल जायचं की नाही हा निर्णय उशिरा घेण्यात आला. आता ही आघाडी जर पुढच्या निवडणुकीपर्यंत
वेगवेगळ्या निवडणुकामध्ये करायची असेल तर त्याबाबत सुद्धा काँग्रेसला उशीर न करता लवकर निर्णय घ्यावा लागेल. पण काँग्रेसची स्थिती अशी आहे की काँग्रेसचा अध्यक्ष कायमस्वरूपी अध्यक्ष कोण हेच ठरायचं असतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळात गोंधळ सगळा सुरू आहे. पण राजस्थानमध्ये जे काही चाललेलं आहे अशा संकटांना किंवा भाजपच्या आव्हानांना असा मुकाबला करायचा असेल तर या लोकांना एकत्र यावं आणि एकत्र येण्यासाठी आपले मतभेद जे महाविकास आघाडी सरकार सुरू करताना आणि आत्ता 7-8 महिन्यामध्ये मतभेद दूर करण्यामध्ये त्यांना यश आले. 5 वर्ष स्थिर सरकार चालू ठेवायचं असेल, स्थिर सरकार द्यायचं असेल, लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करायची असेल तर मनाने सुद्धा यांना एकत्र यावं लागेल. आणि भाजपच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी 3 जण आम्ही मिळून पुढच्या निवडणुका आणि त्या अगोदरच्या ज्या स्थानिक पातळीच्या निवडणुका एकत्र लढवणार आहोत हे सांगावं लागेल आणि तशा प्रकारे हालचाली कराव्या लागेल. इतकं बोलून मी आता ठेवतो. मी आता थांबवतो इथेच. परंतु उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधनं एक राजकारणामध्ये जी काही प्रश्नचिन्ह आहेत त्याबाबत काही एक संकेत मिळालेले आहेत आणि ते संकेत असे की भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा आम्ही जाणार नाही, युतीमध्ये पुन्हा सडणार नाही. आमची वाटच ही आहे. आपल्या वाटा आता भाजप आणि शिवसेना या भिन्न आहेत. आम्ही जी वाट निवडलेली त्या वाटेनेच आम्हाला जायचं आहे हे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. आणि याबाबत आता कोणाला टीका करायची असेल तो त्यांना त्याचा अधिकार आहे तो. पण याच्यामधनं आता विरोधी पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष ते आता काहीतरी याच्या संबंधी प्रतिक्रिया व्यक्त करतील. परंतु महाराष्ट्राचं राजकारण भविष्यकाळात कसं असेल याबाबत संकेत या मुलाखतीमधनं मिळालेले आहेत. बाबू समझो इशारे असे इशारे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप, चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस या सर्वांना दिलेले आहेत. आणि म्हणून समझने वालों को इशारा काफ़ी है. एवढंच बोलतो मी आणि इथे सांगतो. नमस्कार.